राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींचा आज निकाल। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात। आज दिवसभर निकालाचं महाकव्हरेज पुढारी न्यूजवर। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण। मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त। मतमोजणी केंद्राला छावणीचं स्वरूप। जालना महापालिकेमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया। जालन्याला पहिल्यांदाच मिळणार महापौर उपमहापौर। महापौर पदासाठी वंदना मगरे यांचा अर्ज। आगामी जनगणनेमध्ये ओबीसींच्या गणनेसाठी स्वतंत्र कॉलम नसल्यानं ओबीसी संघटना आक्रमक। ओबीसी महामोर्चाच्या वतीनं 17 फेब्रुवारीला आंदोलन। कोल्हापूरच्या मोहोळमधील राखीव ईव्हीएम प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई होणार। राखीव ईव्हीएम सुरक्षा कक्षेत वेळेत जमा न केल्यानं निवडणूक आयोग करणार कारवाई। सिंधुदुर्गच्या आंगणेवाडीमध्ये भराडी देवीच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात। नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती। भराडी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधून लाखो भाविक दाखल। संभाजीनगर जिल्ह्यातील शेकटा इसारवाडी महामार्गावर भीषण अपघात। कंटेनर आणि ट्रकची समोरासमोर धडक। दोन्ही वाहनातील चालकांचा जागीच मृत्यू। सांगलीच्या शिराळ्यातील वर्णावती गावामध्ये 2 बिबट्यांचं दर्शन। नागरी वस्तीतील बिबट्यांचा वावर सीसीटीव्हीमध्ये चित्रित। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। परीक्षा पे चर्चाचा दुसरा भाग आज सकाळी 10 वाजता होणार प्रसारित। पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद। विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची देणार उत्तर। अंडर-19 विश्वचषकावरती नाव कोरणारा भारतीय संघ। भारतीय क्रिकेट संघ मायदेशी। युवा खेळाडूंचं जल्लोषात स्वागत। कर्णधार आयुष म्हात्रेची मिरवणूक काढत जंगी स्वागत।